मित्र हो नमस्कार. लोकराज्य अध्यासन कराडतर्फे आयोजित वाचन जागर उपक्रमात आपणा साऱ्यांचं मनपूर्वक स्वागत. ज्येष्ठ साहित्यिक शंकर पाटील लिखित टारफुला या विख्यात कादंबरीचं क्रमशः वाचन वाचक स्वर ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते कराड. या वाचन जागर उपक्रमासाठी पाठबळ आणि प्रोत्साहन अर्थकारणातील अग्रेसर द कराड अर्बन कोऑपरेटिव्ह बँक कराड आणि शिक्षणातील अग्रेसर अर्थातच भारती विद्यापीठ पुणे. टारफुला भाग क्रमांक 32. दोन मांगगार्डी आणि केरुनाना यांना काढण्या लावून पोलीस चालू लागले. ही वरात गावात आली आणि तिन्ही सांजेला भरपेटेतनं चावडीवर निघाली. भिवून गाबागाब झालेले लोक दुतर्फा बघत उभे राहिले. लोक चावडीत आली आणि एकेकाला खांबाला बांधून फौजदार समोर गेले. गॅस बत्तीच्या झगझगत्या प्रकाशात चावडीतील तमाशा सुरू झाला आणि लांब उभ्या राहिलेल्या लोकांना एक नवा वग दिसू लागला. कडूसं पडलं आणि दादा कोळ्याला म्हणाले, महाद्या, गायकवाडाच्या घरातनं 2 कोंबड्या घेऊन ये जा. तुझ्यात नॅट नसलं तर संघ एक पोलीस घेऊन जा. एका पोलिसाला बरोबर घेऊन महाद्या बाहेर पडला. कोंबड्या आणायला तो गायकवाडाच्या घराकडे निघाला आणि प्रत्येक पावलागणिक त्याला आपली आई आठवू लागली. केरुनाना, 2 मांगगार्डी, भीमकोंडा समडोळे, भाऊ अत्तिगरे एवढ्या लोकांना एकेका खांबाला बांधून चावडीत उभं केलं होतं आणि हत्यारी पोलीस पहारा करीत उभे होते. सनदी उसावरीला लागले होते आणि आप्त माणसं चावडीच्या बाहेर अंगाला गोळामेळानं बसून राहिली होती. चावडीतल्या एका खोलीत गायकवाडाच्या घरातनं आणलेल्या कोंबड्या रटरटा शिजत होत्या. दुसऱ्या एका चुलीवर भाताचं भुगुलं शिजवून तयार झालं होतं. दादा आणि मंडलिक फौजदार वाड्यात माडीवर बसले होते. कोल्हापुरी रमची एक अख्खी बाटली रिकामी झाली होती. डोळ्यावर अंमल चढला होता. रावणांना जिना चढून वर आले. दादांना बाजूला घेऊन म्हणाले, गायकवाडाचा पत्ता लागला. तो आपल्या चुलत्याच्या घरात दडून बसला आहे. ते दोघे जिना उतरून खाली गेले आणि देवडीवरचा नाईक पळत चावडीकडे गेला. वाड्यात जेवणं झाली आणि एक पोलीस जिना चढून वर आला. ताट सलाम ठोकून म्हणाला, गायकवाडाला धरून आणला आहे. मध्यान रात्र झाली तरी गाव जागच होतं. कर्दे लोक चावडीवर गोळा झाली. फौजदारांच्या समोर त्यांच्या जाबजबानी झाली. चॅप्टर केसचा मजकूर तयार झाला. 5-25 पानं जाबजबाबानं भरून गेली. कागदपत्र तयार झाले. नातेवाईकांनी आणि सगळेस्वऱ्यांनी एकमेकांच्या घराकडे हेलपाटे घातले आणि दादांना भेटायला रात्रीच्या वेळी रावणांना वाड्यावर गेले. त्यांच्या कानाला लागून म्हणाले, लोक माझ्या घराला हेलपाटे घालायला लागल्यात. पाहिजे तेवढं पैसे देतो म्हणतात. तसंच आणि कुणाकडनं तरी वशिला लावतील. कुणाचं ऐकू नका, नाहीतर गंगादारात आली आहे म्हणून हात धुवून घ्यायला बक्षिला. एवढं सांगून रावणांना निघून गेले आणि दादांना डोळा घालून फौजदारांनी विचारलं, काय पाटील, 1500ची तयारी होत असली तर बघा. दादा घुटमळले. त्यांना रावणांचा बोल आठवला आणि तरी मनात आलं, भीमकोंडा समडोळे, भाऊ अत्तिगरे यांचा कसा चाचपायला काय हरकत आहे. वरच्यावर गावात अंमलदार यायची, त्यांची उसाभर करायची, ते काय पदरमोड करून. दादा विचार करीत राहिले. उलटसलट विचार मनात येऊ लागले आणि पुन्हा डोळा घालून फौजदार म्हणाले, पाटील, गाव सधन आहे, चरायला चांगलं कुरण आहे, सैल सोडू नका. कुणीतरी पैसेवाला धरून चावडीत आणा. आणि दादांच्या पुढं भाऊवाणी उभं राहिला. अशीच गावातली आणखी 4 माणसं त्यांच्या डोळ्यांना दिसू लागली आणि अंगावर पांघरून घेत म्हणाले, बघू सकाळी. दिवा मालवला आणि अंधारात हळू आवाजात फौजदार म्हणाले, तुम्ही आल्यापासून गावात बैठक झाली का नाही कोणाची. तोंडावरचं पांघरून काढून दादा म्हणाले, बैठक म्हणता. आणि हसल्यागत करून फौजदार म्हणाले, लोकांची नवं तर मग अहो एखादी कोलाटणीची बैठक झाली का नाही अजून. फौजदारांचा मामला त्यांच्या ध्यानात आला आणि ते गडबडीने म्हणाले, छेव, त्यातला मी नाही. त्यातला नाहीसा. त्यातला नवं. बाईच्या नादी नाही बघा. चुकून एखादं नाटक बघतो परत तमाशा नाही. मग धुतल्या तांदळात हायसा म्हणा. तसं म्हटलं तर चालेल. फौजदार हसून बोलले, अजून त्यातली चव लावली नाही तर. मग असं करा, आमच्यासाठी एक प्रोग्राम करा आणि तुम्ही बी घ्या एकदा चव. काय हरकत नाही. वरच्यावर तुमचं येणं जाणं असू द्या. कोलाटने नाचवायचं काय अवघड आहे. दिवस उगवला आणि भल्या सकाळीच लोक भेटायला वाड्यावर येऊ लागले. दुर्मुखल्या चेहऱ्यानं चौकात येऊन बसू लागले.
भैरी ससाण्यागत दादांची नजर त्यांच्यावरनं फिरू लागली आणि रावणानांना बोलून घेऊन ते त्यांच्याशी एकांतात म्हणाले, रावणाना, गावावर धाक घालायचा तर अंमलदाराचं येणं जाणं आवश्यकच आहे. रावणांना मान हलवून म्हणाले, होय, ते येणं जाणं असायला पाहिजे. त्यांचं येणं जाणं आलं की खाणं पिणं आलं. होय, खाणं पिणं आलंच की. मग त्यांचा खर्च कोणी करायचा? रावणाना तोंडाकडे बघत राहिले आणि दादाने प्रश्न टाकला, हे बघा, फौजदार म्हणतात काय 1500ची तजवीज होईल का बघा, काय सांगू तेच नाही. कोडं घातले का दादांनी विचारलं आणि रावणाना बोलली, मी तरी काय सांगू. दादा म्हणाले, वरच्या लोकांची मर्जी सांभाळायची तर मलिदा चालायलाच पाहिजे. असं म्हणून हे इतके बोलले. या म्हटल्यावर फौजदार आला का नाही? आपण त्यांना मोकळ्या हातानं पाठवलं तर आपल्या हक्केला तो ओ देईल का? मान डोलून रावणाना म्हणाले, खरं आहे. खरं नव्हं, मग भीमगोंडा समडोळ्या आणि भाऊ हत्यागिरीला सोडून दिलं तर? असं म्हणता. होय, त्यासने धरलं काय आणि सोडलं काय? ते गरीब काय करणार आहेत आपलं? ते बी खरंच म्हणा. काय करतात ते? मेंढराची अवलाद आहे त्यांची. हक्काला त्यांची हाकलेलं त्याच्या मागणं जायची. आणि दादाने विचारलं, की मग किती पैसे देतात बघा. गडबडल्यागत करून रावणाने विचारलं, मी बघू म्हणता? बघा की तुम्ही, लोक भेटायला येतात म्हणून तुम्हीच सांगितलं होतं ना व. पाहिजे तेवढे पैसे द्यायला तयार आहेत म्हणून तुम्हीच म्हणताय की. मान हलवून रावणाना म्हणाले, बघतो काय जमतं ते. हां, बघा. रावणाना निघून गेले. एका तंद्रीतच ते बाहेर पडले. भीमगोंडा समडोळे आणि भाऊ हत्यागिरी यांची गावातच मुक्तता झाली. गायकवाड, किरुणाना पवार, 2 मांगार्डी एवढ्या मंडळींना काढण्या लावून पेट्याला नेलं. त्यांच्यावर चॅप्टर केस भरण्यात आली आणि 4 दिवसांनी गायकवाड आणि किरुणाना पवार यांची जामिनावर मुक्तता झाली. साऱ्या गावात तंग वातावरण पसरलं. ज्याच्या त्याच्या पोटी भीती पडली. गावात एक नवा दरारा निर्माण झाला. टाळू राखून आणि शेंबल्या सोडून लोक गावातनं फिरेनस झाले. डोक्यावरचा पदर टाकून सदऱ्याला बसणाऱ्या बाया बाहेर दिसेनाशा झाल्या. चावडी आणि वाडा या जुन्या वस्तूबद्दल लोकांच्या मनात नव्या भावना निर्माण झाल्या. दाजीबा गायकवाड, किरुणाना या गावातल्या बड्या लोकधंडांची इबरत ढासळली. गावात ठाण देऊन बसलेले फरारी लोक पसार झाले. पिढ्या धनगर तुरुंगात अडकला आणि नागू पैलवाने गावच्या आसपास कुठं दिसेना झाला. हे सारे लोक गडप झाले आणि गोरगरिबांना एक प्रकारचा आधार वाटू लागला. विस्कटलेली घडी पुन्हा बसत चालली. चावडीच्या पटांगणात आडव्या बांबूला टांगलेल्या 2 गॅसबत्त्या झगमगत होत्या. सर्व पटांगण माणसांनी भरून गेलं होतं. अंगावर चादरी घेऊन घोंगडी घेऊन माणसं तोंड पसरून बघत होती आणि गजरा जयसिंगपूर्णीची बैठक उभी राहिली होती. 10ला सुरुवात झालेली बैठक रात्र होईल तशी रंगत चालली होती. डग्गा घुमत होता. कडं खणखणत होतं. पायातली घुगरं वाजत होती. चवळीची शेंग लचकत होती, मुरडत होती. मध्यान रात्र उलटली तरी माणसं झिंगून गेली होती. रात्री 2-2:30ला खेळ मोडला. फौजदारांना घेऊन दादा वाड्यावर आले आणि पाठोपाठ देवडीवरच्या नायकाला उठवून हरिबा जाधव आणि गोपाळा दारात आत आले. दादांनी माडीवरूनच विचारलं, का रे आलासा? चौकात येऊन उभ्या राहिलेल्या संध्याने सांगितलं, सरकार. माझ्या कोळ्याचं डोळं काढलं. दादा हादरले. त्यांचं काळीज उडू लागलं. लटपट पाय कापू लागले आणि गादीवर पडलेले फौजदारी उठून बसले. कापऱ्या आवाजात त्याने विचारलं, पाटील, काय हो, काय बातमी? खाली न जाता दादा वरनच म्हणाले, हरिबा, जिना चढून वर या असा. हरिबा आणि गोपाळा जिना चढून वर आले. देवडीवरचा नाही काय वर आला आणि हरिबा सांगू लागला, आम्ही तिकडं जाजमं गोळा करत होतो. येताळानं बत्त्या उचलून अशा आत नेलेल्या. आम्ही आमच्या तापित्र्यात आत बाहेर करायला लागलेलो आणि इराकतीला म्हणून कोळी आमच्या मागच्या अंगाला गेला होता आणि एकाएकी आरडणं कानावर आलो. कोण ओरडते म्हणून आम्ही धावून मागं गेलो तर भुईला पडून कोळी गडाबडा लोळायला लागला. मी म्हटलं, हे असं लोळणं का लागलं आहे? खाली वाकून बघतो तर बुबुळं बाहेर आलेली. बघवत नाही सरकार. एक मासा तळमळला का तडपडायला लागला आहे. हरिबा गप्प उभा राहिला. दादाही बघत राहिले. गादीवर बसलेले फौजदारी दगडासारखे बसून राहिले. कुणाच्याच तोंडातनं शब्द निघत नव्हता. सारे सुन्न होऊन ऐकत राहिले होते. हरिबाचं बोलणं संपलं तरी ते तसेच बसून राहिले आणि न राहून गोपाळ म्हणाला, सरकार, काहीतरी इलाज करायला पाहिजे. स्वतःशीच बोलावं तसं दादा बोलले,
आता काय इलाज करायचा रे? कशाचा इलाज आणि काय? पुन्हा गोपाळ म्हणाला, सरकार ताबडतोब त्याला दवाखान्यात न्यायला पाहिजे. डोळं जाऊ द्या, पण त्याला आराम पडायला पाहिजे. कोणी डोळं काढलं? ते काही कळाय मार्ग नाही. दादा म्हणाले, बरं असू द्या, तुम्ही चला खाली. आणि त्यांच्या पाठोपाठ तेही जिना उतरून खाली गेले. लोबाजी, मानाजी, परशुराम यांना उठून म्हणाले, आपली सारवड गाडी जोडा आणि लगोलग दवाखान्याला पेट्याला जावा. तुम्ही बंदुका घ्या बरोबर आणि 2 संधी जोडीला. नव्या कासा बसवलेली आणि नव्या रंग दिलेली सारवड गाडी वाड्यापुढनं हल्ली आणि दादा मागं फिरले. जिन्याच्या पायऱ्या चढताना त्यांचे पाय भरून आले होते. गावात फौजदार असताना महाद्या कोळ्याची चावडी शेजारी डोळे फोडले ह्या बातमीनं दादा जरा हाबकले. पण पाय गाळून घरात न बसता त्यांनी जोराने कंबर कसली आणि धाक घालायला सुरुवात केली. पोलीस अंमलदार दरकतदार वरचेवर गावात येऊ लागले. चावडीच्या पटांगणात डोंबारणी कोलाटणी नाचू लागल्या आणि दादा पाटील बेदरकारपणे गाव झोडपू लागले. गावात काही झालं, खिंडीत लुटमार झाली, कुणाला काही धरून आणलं, चावडीत बसू लागले. कधी कुणावर धाड येईल याचा गावाला थांग लागेना आणि यमानं रेड्यावर बसून यावं तसे दादा घोड्यावर बसून गावात फिरू लागले. किरुनाना पवार आणि दाजीबा गायकवाड यांचाही नक्षा उतरवला होता. महिना 15 दिवसाला तारखा पडत होते आणि पेटाला हेलपाटे घालताना त्यांचा जीव बेजार झाला होता. ते दोघेही दांडगेश्वर तुरुंगाच्या भीतीनं हाकून गेले होते. त्यांचा तोरा असा कमी झाला होता आणि दादाने वाड्यावरच परड्याच्या अंगाला एक तालीम उठवून दिली होती. दादांचा धाकटा भाऊ परशुराम, रावनानांची 3 पोरं, आबांचा मुलगा केशव, महाद्या कोळ्याचा धाकटा भाऊ राऊ आणि गावातली 4 तरणी पोरं रोज वाड्यातल्या तालमीत सांज सकाळ घुमत होती. वाड्याला भय राहिलं नव्हतं आणि गावाला केव्हा काय होईल याचा धरपोच नव्हता. तालमीत खेळणाऱ्या पोरांना या दादांची फूस होती. मनाला वाटेल तेव्हा ती पेटीतल्या दुकानात जाऊन आपल्या हातानं खारी खोबरं घेऊन खाऊ लागली. खारी खोबऱ्याचा असा रतीब सुरू झाला आणि त्या पोरांच्या अंगावर भराभर मांस चढू लागलं. नुसती चट्टी भाकरी खाणाऱ्या पोरांना ते खारी खोबरं मानवू लागलं. कृष्णागडच्या जवारी खोंडागत त्यांच्या पाठीला पन्हाळ पडू लागली. मानेवर मांस वाढून इकडची गर्दन तिकडं होईना झाली. दंडातल्या बेंडकुळ्या टराटर फुगत चालल्या. एक गडी गोटीगत टम दिसू लागला. ही पोरं अशी रोज तालमीत खेळायची, पेटे जाऊन खारी खोबरं खायची आणि गावातनंच भटकून पुन्हा वाड्यावर येऊन पडायची. असा त्यांचा कार्यक्रम सुरू झाला आणि गावातले किरकोळ भांडणथट्टे परस्पर त्यांच्या सल्ल्यानं मिटू लागले. पाटलाच्या कानावर कागाळी येईना झाली. दुहेरी चापात गाव पिळलं जाऊ लागलं. मित्रहो, तत्कालीन परिस्थितीमध्ये साहित्यामध्ये सुद्धा किती बारकावे आणि परिस्थितीचा बिनचूक आढावा शंकर पाटलांनी या कादंबरीत घेतला आहे. आज आपण थांबतो आहोत. नमस्कार. जय भारत.